रामकृष्ण हरी मुलींनो, मी आता एक इडव टाकलाय बघा. माझं दुखायलंय म्हणून माझं काय 2-3 दिवस मी इडव नाही टाकले, काय नाही टाकले. तरी टाका म्हणून मी टाकलं बघा इडं. ताप बी आला होता लई आणि 2-4 दिवस काहीच मला खाऊ वाटलं नाही. हे बघा, एक तर कामधंदे आपले असे महाग कामं करावं लागते तेव्हा आपलं घर दार चालतंय. भाड्यातोड्याचं घर या म्हणून आपलं हे बघा कसं मेहनत करत राहिलं तर ते आपलं पुढचा गुजारा होऊन जाते या. म्हणून हे बघा आपल्याला काम सोडून घरात बसायला जमत नाही. आणि असे दुखणे बहाणे म्हणलं तर हे बघा किती दुखलं माझं. 3-4 दिवस दुखलं बघा माझं. एवढं दुखलं ना तुम्हाला काय सांगू मुलींनो, लई दुखलं. दुसरी बाई असती तर ॲडमिट झाली असती, पण मी म्हणलं एवढं मेहनत करायचं ना आपण ॲडमिट करून घालवायचे 2-3 हजार रुपये, म्हणून हे ॲडमिट नाही झाले. दवाखाना नाही केला, काय नाही केला माझ्या मुलीनं. नारळ पाणून 2 दिवस झालं बघा. 2 दिवस झालं माझ्या मुलीनं नारळ पाणी आणून दिलं, त्यामुळं जरा मला बरं वाटलं. आणि आता जरा उठून उभं राहावं वाटलं. आताच उठले, एक इडो बनवला आणि लगेच टाकला आणि बघा दुसरा इडो लगेच करायला लागले. आपल्याला बघा केल्याशिवाय मार्ग नाही मुलींनो, केल्याशिवाय मार्ग नाही आहे. आज केलं तर उद्या आपल्याला घराचा गुजारा होते, अशी आपली कहाणी आहे. म्हणल्याच्या नंतर आपण दवाखाना करून कुठं पैसा घालू, लेकरा बाळाच्या तोंडातून काढून दवाखान्याला पैसे घालू. एक तर इमानदारीनं पहिल्यापासून मी कामं केलेले, मी लई जागेवर कामं केलेले. काय माझं बघा शिक्षण नाही, काय नाही मुलींनो, माझं शिक्षण नाही, काय नाही. त्यामुळे मला लई अडचणी येत आता. आणि तुम्हाला मी कमेंट टाकते ना, नुसतं ते मौजी टाकते बघा. मला पुढचं मला माझ्या मनात किती आहे तुम्हाला काय काय सांगायचं, माझ्या मनात लई आहे तुम्हाला काय काय सांगावं. म्हणून पर हे बघा मला अक्षर ओळखत नाही, म्हणून मला तुम्हाला कमेंट टाकता येत नाही. म्हणून मी ते मौजी पाठवते तुम्हाला. तुम्ही म्हणत असताना की या ताई मौजीत पाठवतात, पण माझं शिक्षण नाही मुलींनो, मुलांनो मला माफ करा. माझं शिक्षण नाही, मला माफ करा. म्हणून मी लय अडकुत्यात पडते. एक तर मला साथ कुणाची नाही आहे. मला चिडो बनवायचा आणि मला टाकायचा आहे. असं इडो धरायचं म्हणलं तरी आमच्यात कोणी नाही आहे. असं आहे बघा मुलींनो. म्हणून या बघा मला लय अडचणी आहेत. तरी पण आम्ही यूट्यूबवर आले म्हणून सिनेमाला लई गरज लागते सगळ्याची, पण मला कोणी सपोर्ट करत नाही घरामधून. मलाच इडो करायचं आणि मला टाकायचं आणि मलाच बंद करायचं आहे सगळी. या बघा मला जमत नाही टाकायला, तरी पण मी साधं सिंपलमध्ये टाकते बघा मुलींनो. साधं सिंपलमध्ये मी टाकते. मला माफ करा, मला सपोर्ट करायला कोणी नाही मुलींनो, कोणी नाही. तरी मला तुम्ही सपोर्ट करायला तुम्ही कमेंट टाकतात. देव परमेश्वर तुमचं चांगलं करून. मी बघते की तुमचे कमेंट बघते. रामकृष्ण हरी.